मोदी सरकारने काल 3 दिवसीय विशेष अधिवेशन घेऊन संसदेमध्ये 3 विधेयक मांडली। पहिलं म्हणजे महिला आरक्षणाशी संबंधित एक विधेयक होतं आणि दुसरं विधेयक होतं केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणूक प्रक्रियेसंबंधी। तसेच तिसरं विधेयक होतं डिलिमिटेशन बिल। आता सरकारने म्हटले तीनही विधेयक एकमेकांना जोडून असल्याने यातील एका विधेयकाला जरी विरोध झाला तर बाकी 2 विधेयकांना समोर आणण्यात काहीच अर्थ नव्हता। या घटना दुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीसाठी 2/3 मतदान आवश्यक होतं। पण मंडळी, एनडीएची केंद्रात ताकद असून देखील त्यांनी मांडलेलं पहिलंच विधेयक नामंजूर झालं आणि त्यामुळे सरकारवर इतर 2 विधेयकही मागे घेण्याची नामुष्की उडवली। विश्लेषक म्हणतात एनडीए सरकारला माहित होतं हा त्यांचा पराभव अशा प्रकारे होऊ शकतो। आपल्याच सरकारमधील काही खासदार याला सपोर्ट करणार नाही, विरोधक त्यांची एकजूट दाखवतील आणि विरोधात मतदान करतील, पण तरी देखील मोदी सरकारने ही रिस्क घेतली आणि विधेयक मांडलंच आणि शेवटी हार देखील पत्करली। पण मंडळी, एनडीए सरकारने ही अशी खेळी का केली असावी, काय साध्य झालंय यातून, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मंडळी, केंद्रातील मोदी सरकारने आणलेलं महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन घटना दुरुस्ती विधेयक पूर्ण ताकद लावून विरोधकांनी नामंजूर केलं। या विधेयकांवरती लोकसभेत सत्ताधारी विरोधक जोरदार चर्चा करत होते, त्यानंतर यावरचं मतदान झालं। पण विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 खासदारांनी मतदान केलं। एकूण 352 मतं जिंकण्यासाठी हवी होती। हे विधेयक जे आहे ते पारित करण्यासाठी 352 मतं हवी होती, पण 54 मतं विधेयक मंजूर करायला कमी पडली। आता हा मोदी सरकारसाठी मोठा धक्का मानला जातोय। यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देतानाच मोदी सरकारला डिवचलं। गांधी म्हणाले, हे महिला आरक्षण बिल नसून भारताचा निवडणूक नकाशा बदलण्याचा एक प्रयत्न होता, पण तो प्रयत्न आम्ही हाणून पाडलाय। राहुल गांधी म्हणाले, मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला महिला आरक्षण बिल हवंच आहे तर मग 2023 मध्ये जे महिला आरक्षण बिल काढलंय त्या विधेयकावर आजपासून अंमलबजावणी करा, आम्ही त्याला सपोर्ट करू। आता आपल्याला प्रश्न पडला असेल, जे 3 विधेयक आता मोदी सरकारने आणलेत त्यात देखील महिला आरक्षणाचा मुद्दा आहेच, मग आता राहुल गांधी जो 2023च्या महिला आरक्षणाचा विषय सांगतायत तो नेमका विषय काय आहे, तर हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो। अगोदर या संपूर्ण प्रकरणाची कन्सेप्ट समजून घेऊया। विरोधकांना भीती होती सरकारला महिला आरक्षण तर आणायचंय या 3 कायद्यांमधून, पण त्यासाठी लोकसंख्येनुसार खासदारकीची जागा देखील वाढवावी लागेल आणि तसं झालं तर त्यात 33% आरक्षण आपण महिलांना देऊ। आणि आता लोकसंख्येचा विचार जर केला तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त असल्याने त्यांचे खासदार सगळ्यात जास्त संसदेत जातील, उत्तर प्रदेशमधून खासदार संसदेत जातील आणि याचा फटका दक्षिणात्य राज्यांना मोठ्या प्रमाणात पडेल। महिला आरक्षणाच्या आडून घेतल्या जाणाऱ्या या एका निर्णयामुळे महाराष्ट्र, गोवा सकट दक्षिणेतील 5ही राज्यांचा संसदेतील आवाज पण कमी होईल। विरोधकांचं या सगळ्यात स्पष्ट म्हणणं होतं, लोकसभेच्या जागा वाढवायच्या असतील तर त्या वाढवा, पण सध्याचा राज्यांचा जो कोटा आहे त्याला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे। गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आसाम तसेच पूर्वेकडील राज्यासाठी किमान हमी जागा द्या आणि उरलेल्या मग लोकसंख्येनुसार जागा ज्या आहेत त्या वाटप करा। हे सगळे मुद्दे मांडून विरोधकांनी सरकारच्या विधेयकाला विरोध करायचं ठरवलं। आता बघा, विश्लेषक म्हणतात मोदी सरकारला माहित होता हा विरोध होणार, त्यामुळे या सगळ्यात मोदी सरकारने देखील एक खेळी केली। त्यांनी अगोदर महिला आरक्षण कायद्यासाठी मतं घेतली, जेणेकरून बाकीचे जे 2 विधेयक आहेत ते मागे राहिले आणि विरोधकांनी या एका विधेयकाला विरोध केला, म्हणजे त्यांनी महिला आरक्षणाला विरोध केला असं चित्र निर्माण होईल। तर मंडळी, झालंही तसंच। हा घटना दुरुस्तीचा विधेयक असल्या कारणाने त्याचं मतदान होणं आवश्यक होतं आणि या विधेयकाच्या बाजूने मतदान कमी पडलं, महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या बाजूने मतदान कमी पडलं आणि त्यामुळे इतर 2 विधेयक म्हणजे सीमांकन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश सुधारणा कायदा हे दोन्ही विधेयक मागे घेण्यात आले। आता सरकार म्हणतंय की हे सगळे एकत्र इंटरकनेक्टेड होते, त्यामुळे पुढची जी 2 कायदे होते त्याला मतं घेणं हे आवश्यक नव्हतं, ते घेण्यात काही अर्थ नव्हता असं सरकारचं म्हणणं आहे। आता महिला आरक्षण कायदा मागे पडल्याने याचा परिणाम असा झालाय की 2029ला लोकसभा निवडणुकीत तो लागू होईल का हा प्रश्न आहे। कारण जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण नंतर जाणून घेऊया की राहुल गांधी 2023चा जो विधेयक आहे महिला आरक्षणाचा तो अंमलात आणण्याचा जो विषय म्हणतायत त्यावरती काय परिणाम होतोय। तर आता बघा,
नारी शक्ती वंदन कायद्यासाठी हा कायदा जो आहे तो अंमलात आणण्यासाठी जनगणना होणं आवश्यक आहे आणि तसंच सीमांकन होणं देखील आवश्यक आहे. कालच्या 3 विधेयकांमुळे या सर्व अटी ज्या आहेत, या दोन्ही अटी म्हणजे 2023चा जो नारी शक्ती वंदन कायदा आहे त्याच्या या अटी, जनगणनाच्या अटी आणि सीमांकनच्या अटी या शिथिल झाल्या असतात. पण आता या दोन्ही अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यासाठी 2029 पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. जनगणना होण्याची वाट पाहावी लागेल, सीमांकन होण्याची वाट पाहावी लागेल. आणि जर जे अगोदरचं विधेयक होतं त्यामध्ये आपण पाहतोय की 33% आरक्षण लागू केलं जाईल. सोबतच लोकसंख्येनुसार जे आहे ते कुठेतरी इतर राज्यांचे जे आहेत ती खासदारांची संख्या जी आहे ती वाढवली जाऊ शकत होती. पण आता हे सगळं न होता हे जे विधेयक आहे ते मागे पडल्यामुळे आता या सगळ्या प्रोसेस थांबलेल्या आहेत. अशा प्रकारे मोदी सरकारने महिला आरक्षणाला विरोध झाल्याचं देखील एक संसदेमध्ये आता दाखवून दिलेलं आहे. यामुळे विरोधक देखील कसे महिलांच्या सन्मानाच्या आड आलेत हे दिसून आल्याचं दाखवलं जात आहे. आता स्वतः प्रियंका गांधी यांनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणतायत की या सगळ्यामध्ये फेक प्रोपगंडा जो आहे तो आमच्या विरोधात पसरवला जातोय. तुम्ही 2023चं जे विधेयक आहे त्याला आत्ता अंमलात आणा, आम्ही त्याला आत्ता पाठिंबा देऊ, असं पुन्हा एकदा प्रियंका गांधी यांनी स्वतः देखील म्हटलेलं आहे. पुढच्या निवडणुकीत हे चित्र निर्माण केलं जाईल की कसं काँग्रेस आणि विरोधक भारतातील जी भारतीय नारी जी आहे तिच्या विरोधात आहे आणि त्यांनीच ही महिलांची संधी हुसकावलेली आहे. आणि एकंदरीत जर हा बिल पास झाला असता तर तिथे देखील एनडीएला फायदा झाला असता. आणि यातून एकूणच म्हणजे आता विरोध झालाय तर यामध्ये देखील काँग्रेसची विरोधकांचीच एक प्रकारे बदनामी झालेली आहे की कशा प्रकारे त्यांनी हा सगळा महिलांसाठी जो आम्ही कायदा आणत होतो त्यासाठी विरोध केला. हे देखील झालं असतं, हे देखील झालंच आहे. म्हणजे एकूणच स्वतः प्रियंका गांधी यांना ही उत्तर द्यायला यावं लागत आहे. त्यामुळे हे समोर दिसून येत आहे. आणि शिवाय आता एनडीएचा जर तो बिल पास झाला असता तर त्यामध्ये देखील एकूणच भाजपलाच देखील फायदा झाला असता. म्हणून चिडबी मेरी पडबी मेरा अशा प्रकारचा काहीतरी करण्याचा प्रयत्न होता का भाजपचा, हा यातून प्रश्न निर्माण होतोय. तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं देखील मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.